हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत वरण चिकोल्या। त्यासाठी आपण एक कांदा चिरला, एक टमाटर, लसूण चिरून घेतलेला आहे, कुकर ठेवलेला आहे। 2 पळी यात तेल टाकूया। यात आपण मोहरी टाकून देऊया। तेल चांगलं गरम होऊ देऊया। मोहरी चांगली तडतडली की मग आपण यात अर्धा चम्मच हिंग ॲड करून घेणार आहोत। अर्धा चम्मच हिंग टाकलेले आपण यात आपण कांदा टमाटर लसूण टाकून घेतलेले। कांदा ते लालसर होऊ देऊया थोडंसं। यात आपण 1 चमचा तिखट टाकून घेणार आहोत। अर्धा चम्मच हळद, हे सगळं मिक्स करून घ्या। एक तांबे पाणी टाकून घेणार आहोत। यात आपण कोथिंबीर टाकून घेतली। मीठ आपण नंतर टाकणार आहोत, आता टाकायचं नाही आहे। चांगलं पाणी उकळलं की आपण डाळ धुवून टाकणार आहोत। यात 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, 2 वाटी तुरीची डाळ घेणार आहोत आपण। हे धुवून घेऊन त्यात डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पण चांगलं उकळली ही डाळ आपण यात मिक्स करून घेऊया। डाळ आपण यात टाकून घेतलेली आहे, सगळं मिक्स करून घेऊया। बारीक गॅस करायचा आहे थोड्या वेळ आणि मग झाकण लावूया। झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। चांगली शिजली होती। या सगळे मिक्स करून आपण यात 2 ते 2.5 तांबे पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, कणिक भिजवून घेतलेली आहे। वरण चिकोल्या करण्यासाठी पोळीसारखीच भिजवायची। मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, जेणेकरून आपलं खाताना मीठची कमतरता वाटणार नाही व चव छान लागते। खूप नरम भिजवायचं नाही आहे, खूप कडक पण नाही भिजवायचे। चला तर मग बघू वरण चिकोल्या। उकळी आल्यावर वरण चिकोल्या टाकायचे आहे। पोळ्या लाटून आपण यात टाकून घेतलेलं आहे, बघू शकता। चांगली शिजलेले आहे, चांगली शिजू द्यायचं आहे। बारीक गॅसवर शिजू द्यायचं, नाही तो बाहेर वरण निघून येईल। तयार झालेले आपले वरण चिकोल्या। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।